नमस्कार. कनक खुशी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. वानाडोंगरी नगर परिषद मध्ये बोगस मतदान. बातमी बघत रहा शेवटीपर्यंत. कनक खुशी न्यूज चॅनलवर डॉक्टर अतुल लामसंगेकडून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडून बोगस मतदान झाल्याचा दावा. 118 जणांनी बोगस मतदान केल्याचे उघड. वानाडोंगरी नगर परिषदमध्ये 118 जणांनी बोगस मतदान केले, असे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा दावा. विधानसभा निवडणुकीदरम्यान काटोलमधील धामणा येथे मतदान करणाऱ्या 118 जणांनी नगर परिषद निवडणुकीत मात्र वानाडोंगरी येथे बोगस मतदान केले, असा दावा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत कागदासह केला. मतदान करणाऱ्या भाजप पदाधिकाऱ्यास इतरांचा सहभाग असल्याचाही त्यांचा आरोप आहे. धामणा येथून काही महिला वानाडोंगरी नगर परिषदमध्ये मतदानासाठी जात आहे, असले काही कार्यकर्त्यांकडून मला कळले आणि ते मी रमेश चंद्रजी बंग यांना सांगितले. त्यावेळी वानाडोंगरी प्रभाग नंबर 12 येथे काही महिलांना बोगस मतदान करताना स्थानिक कार्यकर्त्यांनी चौकशी केली असता ते बोगस मतदान करणार असल्याचे निष्पन्न झाले. यावेळी भाजपचे कार्यकर्ते व महामंत्री तुषार सरोदे यांनी त्यांना मतदान करण्यासाठी आणण्याचे नागरिक म्हणाले. कमळ चिन्हासमोरील बटन दाबण्याचा त्यांनी सांगितले, असेही बांधकाम कामगाराच्या नोंदणीसाठी दिलेल्या कागदपत्राच्या आधारे घेत धामणा येथील लोकांनी वानाडोंगरी येथील मतदान यादीत नावे टाकण्यात आल्याचा आरोप देशमुख यांनी केला. बोगस मतदारांना आणण्याचा धामणा येथून भाजपच्या ग्रामपंचायत सदस्य देवकू रोमेश्वर निकाडे यांच्यासह इतरांचा समावेश होता. अशी संपूर्ण बोगस नावे वानाडोंगरी येथील प्रभाग नंबर 12 मध्ये टाकण्याचे काम भाजपच्या कार्यकर्ते तुषार सरोदे यांनी केले. बोगस मतदानासाठी प्रत्येक मतदारांना 2,000 रुपये दिले गेले, असाही आरोप देशमुखांनी यावेळी केला. यावेळी माजी मंत्री रमेशचंद्रजी बंग यासोबतच उमेदवार व इतर पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. धन्यवाद. आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनल. कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा.